नमस्कार, माझं नाव निलेश श्रीधर डफरे. मी सरपंच गट ग्रामपंचायत कवठा मसाळा, पंचायत समिती कामठी, जिल्हा नागपूर. डॉक्टर साहेब, काय सांगणार? आपल्या कवठा ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. माझी वसुंधरा अंतर्गत हाय जंप मध्ये प्रथम पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे आपल्या ग्रामपंचायतीला. काय सांगणार? हाय जंपच्या बद्दल आम्हाला तर याच्या अगोदर काही कल्पनाही नव्हती. अशी आमचे सन्माननीय BDO साहेब यावले साहेब यांनी ही संकल्पना डोक्यात टाकली आणि हाय जंप हा विषय त्यांनी समजावून सांगितला. माझी वसुंधरा 5.0 मध्ये म्हणजे लोकसंख्येच्या गटानुसार 3,000 ते 5,000 गटात आपण राज्यात पहिला आलाय. आणि या माझी वसुंधरा अभियानामध्ये जे नॉर्म्सवर काम करावं लागतं त्या नॉर्म्सवर आपण पूर्णपणे काम केलेलं आहे आणि याची त्रयस्थ समिती येत असते आणि याचं सगळं MIS हा ऑनलाईन पद्धतीनं भरला जातो. त्याच्यामुळे जे टीम येत असते चेकिंग करायसाठी, म्हणजे स्पॉट आहे की नाही आहे हे सगळं बघण्यासाठी, तर त्यांना आमची गरज नसते, कारण त्यांच्याजवळ इत्तंभू गोष्टी पोहोचलेल्या असते. फक्त ग्रामपंचायतमध्ये येऊन ते स्कॅन करून घेतात व आपल्या मतान ते स्पॉटवर चालले जातात. अशा प्रकारे याचं मूल्यांकन होते. एकंदरीत किती रोख रकमेचा पुरस्कार हा आपल्याला मिळालेला आहे आणि पुरस्कार कोणाकोणाच्या हस्ते देण्यात आला? हा पुरस्कार 25 लाखाचा पुरस्कार आहे आणि आपल्या पर्यावरण मंत्री सन्माननीय नामदार पंकजाताई मुंडे आणि जयश्रीताई भोज आयुक्त यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणार आहे. इतर जर पुरस्काराच्या आता वेगवेगळ्या प्रकारची योजना आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आपण चालवलेली आहे. जसं ग्रामीण रोजगार हमीची योजना आहे, 125 दिवस ग्रामीण योजना हमी. त्यात किती लाभार्थी आतापर्यंत नेमके आहे? कोणाकोणाला लाभ मिळालेला आहे ग्रामपंचायत रोजगार हमी अंतर्गत? शहराला लागून भाग असल्यामुळे आता बाहेर रोजगाराचा जो प्रश्न आहे, बाहेर रोजंदारीने जे जाणारे असतात त्यांचा पैसे जास्त असते, त्याच्यामुळे तर थोडंसं आहे आमच्याकडे. असं नाही, रोजगार हमीतून आम्ही झाडं लावले, झाडं लावायचंही काम झालं आहे, पानन रस्त्याची कामं झाली आहेत रोजगार हमीतून. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत कोणकोणत्या प्रकारची योजना आणण्यात आली, काय सांगणार? मुख्यमंत्री पंचायत राज अभियान हे खूप सुंदर अभियान आहे आणि हे जेवढी आता अभियान सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, या सगळेच अभियान एकमेकाला कसं कनेक्ट असल्यासारखं हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आहे. या अभियानाच्या अंतर्गत आम्ही दिव्यांग जे बांधव होते त्याची UID कार्ड काढले, जसं ग्रामपंचायतमधूनच काढले. ज्या तक्रारी होत्या त्या 100% तक्रारीचं निराकरण केलं. गुड गव्हर्नन्समध्ये आता तुम्ही बघत असा, तुम्ही आले, आता तुमचं आल्यानंतर पाणी वगैरे हे जे व्यवस्था आहे ते सगळं त्या समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत सगळं ते सुधारणा झाली आहे. स्वच्छ ग्रामपंचायत नंदेगड टप्पा 2 या अंतर्गत खूप सारे कामं करण्यात आले. एकीकडे कवठा ग्रामपंचायती वेगळी दिसायची, आज वेगळी दिसते. काय सांगणार? ही जे इथपर्यंत पोहोचले, कोणाकोणाची मदत, कोणाकोणाची साथ लाभली, काय सांगणार? हे इथपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे माझं कुटुंबात आई, बायको, बाबा, मुली, घरून भक्कम पाठिंबा होता आणि मित्रपरिवार. आणि याच्या अगोदर जे इथं होते प्रस्थापित 15 वर्षापासून तेच ते होते आणि ज्या पद्धतीनं गावात काम व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं काम झालं नाही. वन साईड लोकांनी यावेळेस विचार केला, म्हणजे अक्षरशः सांगतो तुम्हाला मी, ज्या लोकांनी निलेश डॉक्टर बघितलंही नव्हता त्याही लोकांनी वोट मारलाय. म्हणजे 1065 वोटाची लीड भेटली आहे सरपंचासाठी. एवढा मोठा बदल सगळं गावकऱ्यांनी तो घडून आणलाय आणि साहजिक गोष्ट आहे, जेव्हा एवढा मोठा विजय मिळतो तेव्हा आपल्यावर जबाबदारीही खूप वाढते आणि त्याच जबाबदाऱ्या पेलण्यासाठी आमच्या पाठीशी खंबीरपणे आमचे सन्माननीय मंत्री महोदय चंद्रशेखर बावनकुळे हे पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कवठा ग्रामपंचायत हे चंद्रशेखर बावनकुळेचं राहतं ग्रामपंचायत आहे, इथं जन्म झाला त्यांचा जन्म खसडाला झाला होता, पण अगोदर हे सगळं एकत्रच होतं. जेव्हा त्यांचा जन्म जेव्हा झाला तेव्हा अगोदर एकत्रच होतं सगळं.
तर त्यांचं विशेष म्हणजे लक्ष आपल्या गावाकडे आहे असं म्हणता येईल. बिलकुल सर, असायलाच पाहिजे. कसं त्यांच्या गावाला लागून आमची ग्रामपंचायत आहे आणि आतापर्यंत कसं झालं, आपली गरज असल्यावर मी तुमच्यापर्यंत आलो पाहिजे. इथं कसं झालं, आतापर्यंत त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी लोक पोहोचले नाही किंवा कधी कधी पार्टी द्वेष वगैरे असा विषय समोर आपला, त्याच्यामुळे हे गाव खूप दुर्लक्षित होतं. या 2 वर्षाच्या कारकिर्दीत तुम्हाला सांगतो, इतका भयंकर निधी मला तर वाटतं महाराष्ट्रात कुणाच ग्रामपंचायतीला नसेल मिळाला, एवढा भयंकर निधी आमच्या कवठा ग्रामपंचायतीला मिळाला आहे. त्याच्यात तुम्हाला फलस्वरूप तुम्ही आता येताना तुम्हाला सगळ्या गोष्टी इत्तंभूत दिसलेल्या आहेत. नाही ते तर आहेच. खूप सारा निधी जरी मिळाला असेल तरी वेळेतून वेळ काढून ते करून घेणे हे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आपण ग्रामपंचायतीमध्ये सरपंच सुद्धा आहात आणि शाळेमध्ये सुद्धा आपण नोकरी पदावर आहात. हे करून सुद्धा कसं काय म्हणजे नेमकं हे पूर्ण करता? हे सगळं कसं आहे, मॅनेजमेंट टीम वर्क आहे. म्हणजे मी नसलोही तर मी माझ्या ऑफिसमध्ये माझं कोणतंही काम आणणार नाही. जर जसं आमचा एखादा कर्मचारी जर सुट्टीवर गेला काही कारणास्तव तर त्याचं काम थांबणार नाही. अल्टरनेट कोणीतरी तो काम करून घेतो. आमची जी टीम आहे, नवीन युवा वर्ग आहे, आमचा जो रोजगार सेवक आहे, हे जे पोरं आहे गावातले आमचे जे ग्रामपंचायतीमध्ये काम करतात, सगळे तरुण वर्ग आहे. त्याच्यामुळे याच्या सहकार्यानं आणि तसंच आमच्या गावातले जे कधी एकत्र नव्हते येत ते भरपूरसे लोक आता एकत्र यायला लागले, म्हणजे एकमेकाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायला लागले. मी आता 15 मिनिटासाठी जर बोलवलं अख्खं इथं तुम्हाला सांगतो 300 लोक उभे होऊन जाते. म्हणजे गावातही एकंदर चांगलं वातावरण निर्माण झालं. आणि हे वातावरण निर्माण होण्याच्या मागं फक्त एकमेव कारण म्हणजे विकास, आणि तो विकास चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी या गावात केलेला आहे. चॅनलच्या माध्यमातून आपली जी जनता जे बघत आहे त्यांना काय सांगणार? येणाऱ्या काळामध्ये कवठा ग्रामपंचायत आणखी कोणकोणते उंचांक गाठणार आहे, कशा प्रकारची प्रगती पूर्ण दिसणार आहे, काय सांगणार? तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की कोणतेही काम जेव्हा आपण हाताशी घेतो तर त्या कमीत कमी 95% तरी प्रामाणिकपणे तुम्ही काम केलं पाहिजे. किंवा खुर्ची भेटली म्हणून तुम्ही मगरावता कामा नये. लोकांच्या इच्छा अपेक्षा आपण पूर्णपणे पूर्ण करू शकत नाही, पण जेवढं काही आपल्या लोकांसाठी करता येते, शासनाच्या ज्या योजना आहे, भरपूरशा योजना आहे शासनाच्या, जर आपण करतो म्हटलं तर प्रत्येक योजनेत आपल्या गावातला माणूस आपण योजनेमध्ये बसू शकतो. इतकी ताकद आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आहे. आणि येणाऱ्या काळात आता आमच्याकडे खूप आता जागा नव्हत्या, आता जागा आम्ही अक्वायर केलेल्या आहे लेआउटमधल्या. आणि त्या आता जस्ट आता छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती झाली त्याच दिवशी आम्ही भूमिपूजनाचाही कार्यक्रम घेतला आणि तिथं आता गार्डन बनणार आहे. आणि आता हे वर्ष पूर्ण लहान मुलांच्या खेळण्यासाठीच आम्ही पूर्ण हे वर्ष काम करणार आहे.